विधानसभेचे आपल्या सर्वांचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव बनकर, आपल्या विभागाचे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार, रवींद्र नाना पगार, भाऊलाल तांबडे, सुनीताताई पगार, कौतुकजी पगार, जयश्रीताई पवार, बेबीलाल शेठ संचेती, रावसाहेब शिंदे, धनंजय पवार, सुधाकर पगार, नंदू खैरनार, नारायण नाना हिरे, के शिंदे, मुश्ताक शेख, मधुकर पगार, प्रभाकर पाटील, कारभारी पगार, सर्व शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, ह्या शहराचं प्रतिनिधित्व करत असणारे सर्व सन्मान्य आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व व्यापारी बंधू भगिनी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मी सकाळी लवकर आलेलो होतो, परंतु सुरगाण्याला आम्हाला थोडं उशिरा यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळेच कार्यक्रम लेट होत आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ज्या परिसरामध्ये आलेलो आहे तिथं आपल्या प्रत्येकाची श्रद्धास्थान, माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं श्रद्धा ठेवून आपली आपली कामं करत असतं. कुणाची आई वडिलांवर श्रद्धा असते, कुणाची देवावर श्रद्धा असते. अनेक वेगवेगळी श्रद्धास्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये. इथं देखील माझ्या डाव्या हाताला हनुमानाचं मंदिर आहे, समोर श्रीरामाचं मंदिर आहे, उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याचबरोबर सप्तशृंगी देवीचं पण इथं मंदिर एक केलेलं आहे आणि मागे देखील एका मंदिराचं काम चाललंय. अशा पद्धतीनं मला मगाशी स्वतः कौतुकजी पगार सांगत होते. शेवटी आस्था असते, प्रेम असतं, आपुलकी असते. मी सगळ्यांचा आदर करतो. सर्व या मंदिरामध्ये जे मंदिर आहेत तिथं सर्वांच्या पुढे नतमस्तक देखील होतो. आज उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच वंदन करतो. आपल्याला माहिती आहे की जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आदर्श मानून सामान्यांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च केलेले आणि महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा एक स्वतःचा स्वतंत्र एटी पॅटर्न निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी, माजी मंत्री दिवंगत एटी उर्फ अर्जुन तुळशीराम पवार, त्यांना आपण एटी पवार नावाने ओळखायचो, त्या साहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो, परंतु त्याचबरोबर माझा जागतिक आदिवासी दिवस म्हणून तो साजरा होतो. त्या दिवसाच्या देखील सगळ्या आदिवासी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला बऱ्याच महिन्यापूर्वी आमच्या नितीननी सांगितलेलं होतं की दादा, एक कार्यक्रम आपल्याला कळवणला पण घ्यायचा आणि सुरगाण्याला पण घ्यायचा. आणि त्याने फार पूर्वी माझ्याकडनं 2 तारीख बुक करून घेतलेली होती. थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही काही धरणं आपली भरायची, काही धरणं भरलीत, काही ठिकाणून पाणी भरपूर माझ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या परिसरामधनं वाहून गेलंय. परंतु तुमच्या माझ्या नाशिकला, तुमच्या माझ्या मराठवाड्याला वरदान ठरणारी धरणं ही बरीचशी माझ्या नाशिकच्या पावसावर अवलंबून आहेत आणि अजून आपल्याला पावसाची गरज आहे. आपण प्रतीक्षेत आहोत. अजूनही पावसाचे बरेचसे स्पेल बाकी आहेत. मी इथल्या सगळ्या देवांना प्रार्थना करतो. मधी पांडुरंगाला पण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही केली किंवा यंदा पाऊस काळ चांगला आहे असं सांगितलं जातं, परंतु तो खरोखरीच चांगला व्हावा. आमचं नाथसागर असेल, आमचं गिरणा असेल, जी काही आमची धरणं आहेत ती सगळी, मग तिथं भंडारदरा असेल, निळवंडे असेल, तिकडं मुळा असेल किंवा माझ्या सगळ्या नाशिकच्या परिसरातले असतील, ती कुटुंब भरावीत आणि एकंदरीतच समाधानाचं, आनंदाचं वातावरण माझ्या बळीराजाच्या घरामध्ये, माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, माझ्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारची पण प्रार्थना करतो.
आज उशीर झाल्यामुळे बरेचशी भाषणं आम्ही आटोपती घेतली। आता कॉर्पोरेट शेतकरी हे एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय निवड पूर्वतयारी, व्यवसाय नोंदणी, प्रकल्प अहवाल, शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन, व्यवस्थापन, शेतमाल विपणन व्यवस्थापन, शासकीय योजना, वित्तपुरवठा, कृषी उद्योग बनण्याचं स्वप्न साकार करणारं पुस्तक, त्याचं पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे अनावरण झालं, प्रकाशन झालं असं जाहीर करतो। माझी नाशिककरांना एक विनंती आहे, मी ज्यावेळेस नाशिकमध्ये येतो त्यावेळेस मला नाशिककर सांगतात अमका द्राक्षाचा व्यापारी किंवा कोणते चव्हाणताई, काय चव्हाणच ना, चव्हाण, तिनं काहीतरी पैसे बुडवले। माझं म्हणणं की अशा बुडणाऱ्या म्हणजे जे बुडवणारे आहेत त्यांना द्राक्ष कशाला घालतात? ते पुन्हा येते, पुन्हा तसं ये रे माझ्या मागल्या। खरं तर तुमच्या इथं सह्याद्री हे एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं, त्याच्यामध्ये अनेक सहकारी मित्रांचं योगदान आहे, तिथं द्राक्ष घ्याला। त्याच्यामध्ये अनेक चांगले चांगले निर्यातदार आहेत, त्यांच्याकडे तुम्ही द्राक्ष घाला। मगाशी पण काही माझ्या महिला भगिनी भेटल्या आणि ते मैत्रीण, काय ते मैत्रेय, ह्याच्यामध्ये पण म्हणले दादा इतक्या जणांचे पैसे अडकले। बाबांनो, ते तर शोधण्याचं काम सरकार करेलच, पोलीस खात्याला आदेश दिले जातील, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल, ज्यांचे पैसे अडकलेले ते देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल। पण जिथं आवाजच्या सव्वा व्याज दाखवतात आणि तुमचे पैसे गुंतवणूक करून घेण्याचा प्रयत्न करतात, समजावं हा जास्त व्याज देतो म्हणजे हा नक्की आपल्याला डुबवणार आहे, तिथं पैसे गुंतवू नका। नॅशनलाइज बँक आहे, स्टेट बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, ह्या बँकेमध्ये त्या ठिकाणी गुंतवा ना, त्याच्यामध्ये काय अडचण आहे? थोडंसं आपण पण काळजी घेतली पाहिजे, सरकारने तर घेतलीच पाहिजे। सरकारचं कुठंतरी मी जबाबदारी बाजूला करतोय असं कृपा करून कुणी समजू नका, परंतु आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे, त्याचा पण आपण योग्य पद्धतीनं माहिती घेऊन अशा प्रकारची गुंतवणूक करावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। आज अनेक निवेदन आलीत, मी बारकाईनं बघत होतो, काही जणांनी मला सांगितलं की दादा तुम्ही जी काही मुख्यमंत्र्यांच्या नावाने माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, यंदा आम्ही खूप चांगल्या चांगल्या योजना मी आणल्या। मगाशी नितीनने थोडासा त्याचा उल्लेख केला। मित्रांनो, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मी एक राष्ट्रवादीमध्ये 99 पासून काम करणारा कार्यकर्ता आहे, तुम्ही पण अनेक जण आहे। पवार साहेबांना दैवत मानून मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात केली, इथपर्यंत पोहोचलो। परंतु शेवटी तुम्हाला कामं करायची म्हटलं तर जसं पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि त्यांचं बहुमत होतं, त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवसेना बाहेर पडली आणि शिवसेनेबरोबर सरकार केलं गेलं। वास्तविक शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, तरी देखील 2.5 वर्ष आम्ही तिथे योग्य पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न केला। आज प्रशासन चांगलं चालवणारा एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघितलं जातं। मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रश्न मला माहिती आहेत। कळवण जसं आपलं शहर आहे तसं मी देखील एका काठेवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे। बारामती तुमच्यासारखंच माझं शहर आहे, पिंपरी चिंचवड मी बदललं हे महाराष्ट्राला माहिती आहे। पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा मी प्रयत्न केला। मी काय हे सांगतो की ज्यावेळेस सरकार 2.5 वर्षांनी पडलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक आमदार मला म्हणाले की दादा विकास जर झाला नाही तर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काय सांगायचं, काय तिथं लोकांनी उत्तर द्यायची। आणि त्याच्यामुळं मी सगळ्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांची भूमिका आहे, आपण आशीर्वाद द्या। जर शिवसेना चालू शकते, शिवसेना पण एक प्रकारचा जातीवादी पक्ष आहे, हिंदुत्वाची त्यांची भूमिका आहे, सर्व धर्म समभाव ही त्यांची भूमिका नाहीये, परंतु कधी कधी विचारधारा बाजूला ठेवून त्यामध्ये काही पावलं पुढे मागे सरकावं लागतं। आणि मी म्हणलं मग शिवसेना चालती तर भारतीय जनता पक्ष देखील आपल्याला सरकारमध्ये घेतोय आणि त्या बाबतीमध्ये काही मंत्रिपद आपल्याला मिळत आहेत।
मग त्याच्या संदर्भामध्ये ती देत असताना मला वेगवेगळ्या समाजाला त्याच्यात सामावून घेता येतं. ओबीसींना मला संधी देता येते. भुजबळ साहेब धनंजय मुंडे यांना ओबीसी मधनं संधी दिली. त्याच्यामध्ये बहुजन समाजाला अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांना संधी देता येते. मागासवर्गीय म्हणून संजय बनसोडेला संधी देता येते. महिला म्हणून अदिती तटकरेला संधी त्या ठिकाणी देता येते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आदिवासी म्हणून बाबा आत्रामला संधी देता येते. नरहरी झिरवाळला आम्हाला उपसभापती करता येतं. शेवटी आम्ही ताम्रपट जन्माला घेऊन आलेलो नाहीये. आज इथं एवढी जनता बसलेली आहे. आज नितीननी माझ्यावर विश्वास टाकला, नरहरीनं टाकला, दिलीप बनकरांनी टाकला, माणिकराव कोकाटेंनी टाकला, भुजबळ साहेबांनी टाकला, आमच्या सरोज आहिरेंनी टाकला. मी काही माझ्याकरता केलेलं नाहीये. आज मी तुमच्या समोर बोलतोय. आज मला एका चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुकची पगार यांनी या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक सुंदर अशा प्रकारची वास्तू निर्माण केली. तिला 4000 स्क्वेअर फीट जागेत 11000 स्क्वेअर फीटचं बांधकाम केलं आणि कळवण नगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपंचायतीचा कारभार ह्या माझ्या इमारतीतनं व्हावा. लोकांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे कर संकलन असेल, त्यांच्या समस्या असतील. आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून चांगली चर्चा करावी. चीफ ऑफिसरनी त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि जे स्वप्न मगाशी सुरुवातीला आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामध्ये कसं मी कळवण करू इच्छितोय आणि कुठल्या रस्त्याने मी चाललेलो आहे हे आमचे कौतुक महाराज पगारांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण त्यांच्यावर विश्वास ठेवला. ग्रामपंचायतीपासून आजपर्यंत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिला आणि त्यांनी पण तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता एक चांगला कळवणचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि त्याच्यातच ही उत्तम प्रकारची इमारत उभी राहिलेली आहे. तुमच्या शहराच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे. या इमारतीचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं असं मी सुरुवातीलाच जाहीर करतो. मित्रांनो, हे लोकार्पण सोहळा करत असताना आमच्या कौतुक महाराज पगारांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या करता सहकार्य केलं, त्यांचाही मी आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण सगळ्यांनी मिळून हातभार लावल्यानंतर अशा प्रकारच्या वास्तू उभ्या राहतात. किंवा आता तुम्ही मनावर घेतलेलं हनुमानाचं मंदिर, एवढी चांगल्या प्रकारची वास्तू तुम्ही या ठिकाणी उभी करताय. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या शहराच्या वैभवामध्ये उभ्या करायच्या. ह्याच्यानंतर जरा उशीर झालेला असल्यामुळं आम्ही बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या आधी इथं आलो. हा कार्यक्रम संपल्यानंतर मी बस स्थानकाच्या भूमिपूजनाला पण जाणार आहे, त्याचंही भूमिपूजन करणार आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या वेळेस मला आठवतंय मी असाच या भागामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस मला नितीन पवारांनी सांगितलं की दादा, सप्तशृंगी गडाच्या विकासाला तुम्ही निधी द्या. ह्या तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पुढील 25 वर्षाचा विचार करून तुम्ही आम्हाला विकास आराखडा तयार करायला द्या. आणि त्याच्यातनं आम्ही तो केला. 10 महिन्यापूर्वी मी तिथं आलो होतो. सप्तशृंगी गडासाठी मी निधी देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्पात 81,86,00,000 रुपयाचा निधी हा दिला. मी दिलेला शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर काही जण आरोप करतात, परंतु मी कुठलंही चुकीचं काम करत नाही. मी थोडासा स्पष्ट बोलत असतो. एखादं काम होणार असेल तर मी हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर मी नाही म्हणून सांगतो. त्याच्यात माझा स्वार्थ नसतो. लोकांचे हेलपाटे वाचावेत ही साधी सरळ भावना ही माझ्या मनामध्ये असते. आता गडावर विकास कामाची सुरुवात झालेली आहे. गडावर स्वच्छतागृह बांधणं, डोम बांधणं, साईड गटार, रस्ते बांधणं, वन जमिनीवर विविध विकास कामं करणं, नक्षत्र बगीचा त्या ठिकाणी तयार करणं, या कामासाठी 13 फेब्रुवारीला देखील 10 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर गडाच्या विद्युत तारा भूमिगत करणं, हायमास बसवणं, पद्धती बसवणं, गडावरील दरड प्रतिबंधक जाळीचे देखभाल दुरुस्ती करणं, नांदुरे येथे भक्त निवास करणं,
नांदुरीत पोलीस स्टेशन आणि बस स्थानक बांधलं. अशा पद्धतीनं पण 19 जुलै 2024ला त्याच्यात अधिकचे 10 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या नांदुरीच्या पाणी पुरवठा योजनेला 9 कोटी 23 लाखाचा निधी दिलाय. आणि या योजनेच्यामुळं गडाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. आपली आई सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. तो आपल्याला काही कमी पडू देणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यामुळं तुम्ही आम्ही सगळेजण मिळून कळवण सुरगाणाकरांना मी शब्द देतो की सप्तशृंगी गडाच्या विकासाला सुद्धा मी कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, हा देखील माझा दावा आहे. मित्रांनो, ह्या ज्यावेळेस गोष्टी मी करतोय त्यावेळेस अनेक समस्या आहेत. इथं माझ्या महिला भगिनी आहेत. अलीकडच्या काळामध्ये मी सरकारमध्ये गेल्यामुळं, माझे सहकारी सरकारमध्ये आल्यामुळं मला अर्थसंकल्प 10व्यांदा सादर करता आला. मी बरेच दिवस, मी पण शेतकरी आहे. तुमच्याकडे द्राक्ष पीक होतं, तुमच्याकडे सोयाबीन होतं, तुमच्याकडे भात त्या ठिकाणी होतं, मका होते, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला होतो, टोमॅटो होतात, कांदा होतो, अनेक प्रकारची पिकं. काही भागात ऊस होतो. तुम्ही घेता, कष्ट करण्याची तुमची तयारी आहे. लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक माझ्या नाशिकच्या 72 शेतकऱ्यामध्ये आहे. पण ह्याच्याकरता काही गोष्टीची गरज आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकेकाळी नंबर 1 ची बँक, परंतु ती अडचणीत आली. आज आम्ही आमच्या इथं 0% व्याजाने पुणे जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा बँक शेतकऱ्याला पीक कर्ज देते. इथं मात्र माझ्या शेतकऱ्याला पीक कर्ज मिळू शकत नाही. सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जायला लागू नये म्हणून आम्ही चांगल्या चांगल्या योजना आणतोय. त्याच्या संदर्भामध्ये मागं कर्जमाफीची योजना आम्ही आणली. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची योजना आणली. आम्ही करतोय. माझा शेतकरी आत्महत्यापासून परावृत्त व्हावा, समाधानी व्हावा, त्याचं शेतीवाडी चांगली पिकावी. आज पण बोलत असताना मला सांगण्यात आलं कांदा निर्यातीच्या बद्दल. हा प्रश्न फक्त माझ्या नाशिक जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा नाहीये. माझा नाशिक जिल्हा, पुणे, सोलापूर, सातारा, नगर ह्या 5-6 जिल्ह्याचा अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. आम्ही पण आता मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा मी सांगितलं, त्यांनी सांगितलं अधिवेशन संपल्यानंतर या. म्हटलं ही 40% ड्युटी ही काढून टाका. त्याच्यामध्ये निर्यात बंदी कधी त्या ठिकाणी आणू नका. 2 पैसे शेतकऱ्याला कधीतरी मिळतात, त्याच्यातनं तो त्याचा प्रपंच, मुलं बाळं, त्यांचे संसार, त्यांची लग्न कार्य, त्याचं शिक्षण करतो, ते त्याला करू द्या. ज्यावेळेस भाव पडतात त्यावेळेस कुणी तिकडे बघत नाही. भाव वाढल्यानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष जातं. माझा दूध उत्पादक शेतकरी असेल, आज त्याच्याही दुधाचे भाव पडले, त्याला 5 रुपये लिटरला आम्ही जास्तीचं देतोय. सरकारच्या तिजोरीतनं देतोय की बाबा तू दूध तयार करतोय, चांगलं दूध तयार कर. गाईच्या म्हशीच्या सडातनं निघालेलं दूध आमच्या कच्च्या बच्चांना पिण्याच्या करता दे. त्याच्यामध्ये भेसळ होता कामा नये. भेसळीच्या करता पण कडक कायदा आणतोय. उद्याच्या काळामध्ये लवकरच जर कुणी भेसळ केली आणि ती सिद्ध झाली तर त्याला आता मोका लावायचा आणि त्याला तुरुंगातच डांबायचा. त्याच्याशिवाय हे सरळ होणार नाही. अहो, त्याच्यामध्ये भेसळ करून काही नालायक माणसं, विकृत माणसं, त्याच्यातनं कॅन्सर होतोय, लोकांना आजार होत आहेत. काय त्यांना अधिकार आहे? आणि त्याकरता देखील आम्ही लक्ष घातलेलं आहे. आपण काळजी करू नका. कांद्याच्या बद्दल पण मी त्या ठिकाणी बोललो. माझ्या खूप दिवस मनात होतं. मी ज्यावेळेस पूर्वी शेती करायचो राजकारणात यायच्या आधी, माझी पोल्ट्री, माझी डेअरी, माझा ऊसाचा व्यवसाय, माझा डाळिंबाचे फळबागा, अतिशय चांगला व्यवसाय करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आज पण मला कधी काही वेळ मिळाला तर अर्धा 1 तास का होईना शेतामध्ये जाऊन कसं काय सगळं व्यवस्थित आहे का. माझी 86 वर्षाची आई, 87 वर्षाची आई तिथं आज देखील तिला ते बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. ह्या पद्धतीनं मी पण एका शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे मला नेहमी वाटायचं की शेतकऱ्याची अडचण येते ती लाईट बिल भरता भरता येते आणि मग कनेक्शन तोडतात. मग माझा शेतकरी आकडा टाकायला जातो. कधी आकडा टाकायला चुकला तर शॉक बसतो. त्याच्यातनं कधी शेतमजूर मरतो तर कधी माझा शेतकरी जीव घालवतो, कधी त्यांची मुलं जीव घालवतात. परवा पण तुम्हाला आठवत असेल पावसाळ्यामध्ये काहीतरी पुण्यामध्ये पाणी आलं आणि तो ह्याचा गाडा होता
वड्याचा का कशाचा तरी गाडा होता, ते गाडा काढण्याच्या करता ते तिकडे गेले आणि त्या तिघांना शॉक बसला, तिघही मृत्युमुखी पडले. कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. पण काळजी घेणं तर तुमच्या माझ्या हातात आहे, खबरदारी घेणं तर आपल्या हातात आहे. आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आज 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत तुम्हाला मोफत वीज दिली. 5 वर्षाची ऑर्डर परवा काढली, 3 वर्षांनी पुन्हा एकदा आढावा घेणार आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांनी आता वीज वापरावी, लाईट बिल द्यायचं नाही, त्यामध्ये चांगली शेतीवाडी करा. आता आम्ही 8.5 लाख सोलरवर पंप देणार आहे. इथनं पुढं सकाळी सूर्य उगवला जायचं, शेतकऱ्यांनी मोटरचं बटन दाबायचं, पाणी सुरू. संध्याकाळी दिवस मावळला मोटर बंद करायची, वीज तयार व्हायचं बंद होईल, घरी यायचं. बायका मुलांच्या मध्ये रात्र संध्याकाळ त्या ठिकाणी घालवायची, गप्पा टप्पा काही घरगुती प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. रात्रीचं विंचू, काट्याचं, सापाचं, बिबट्याचं. आत्ताच मी नितीनच्या घरनं जेवून आलो तर त्याच्या वॉल कंपाऊंड आहे त्याला वाय लावलेला आहे, वाय म्हणजे अँगलचा. आणि म्हणलं तिथं तारा कधी लावायच्यात? म्हणले लावायच्यात. म्हणलं का रे अजून वाय? म्हणले बिबटे यायला लागले. आता सगळेच काही वाय लावू शकत नाही, त्याच्यामुळे ते बिबटे पण परवा जुन्नरचे 12 बिबटे पकडले, 10 ते 12, आणि सगळे गुजरातला दिलेत पाठवून. तुम्ही आमचे विरोधक म्हणतात ना गुजरातला चाललंय, गुजरातला चाललंय. अरे काय चाललंय? बिबटे चालले त्याला. ते आपल्याला कुठं अंगावर येऊ नयेत, आपल्या कुठं हल्ला करू नये, जनावरांवर हल्ला करू नये म्हणून आपण पाठवतोय. मित्रांनो, हे फेक राजकारण करतायत. आम्ही हे सगळं करतोय समाजाच्या भल्याकरता करतोय. एवढी चांगली वीज माफीची योजना आणली. आता आमचे विरोधक काय म्हणतात? हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला, चुनावी जुमला. अरे कशाचा चुनावी जुमला? आम्ही शब्दाचे पक्के होत ना. आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत. पुढं 5 वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवाराच्या अवलाद सांगायचं ना. त्याच्यामध्ये आणखीन काय शब्द घेऊ, काय स्टॅम्पवर लिहून देऊ, त्याची पण आपली तयारी आहे. कारण 10 वर्ष मी तुमचा अर्थसंकल्प सादर करतोय. कर जसं आमचे कौतुक महाराज पगार त्यांची नगरपालिका चालवत असताना कर संकलन करतात, त्याच्यातनं काही खर्च करतात आणि तुमचे विकास करतात. काही ठिकाणी नितीन सरकारचा पैसा आणतो, काही ठिकाणी आम्ही देतो, असा शहराचा विकास होतो. त्या प्रकारे जीएसटी दरवर्षी कळवणकरांनो आपला जीएसटी साधारण 30,000 कोटी, 25,000 कोटी, 40,000 कोटी कसा वाढेल हा प्रयत्न माझा आणि माझ्या वित्त विभागाचा असतो. मध्ये बातम्याच दिल्या पेपरला, वित्त विभागाने सांगितलं की हे कसं शक्य. अरे म्हणलं वित्त विभागाचा प्रमुख मी तर कधीच कुठं बोललो नाही. मी सगळ्यांशी चर्चा केली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाची चर्चा केली. ते म्हणले तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं करा, कारण शेवटी आपण पण बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढेच खर्च करतो, उगीच काही खर्च करायला लागत नाही. त्या पद्धतीनं मला पगाराला किती लागणार आहे, सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला किती लागणार आहे, इतर काही योजना आहेत त्याला किती लागणार आहे, आदिवासी विभाग, माझा मागासवर्गीय विभाग, माझा अल्पसंख्याक विभाग, याला किती लागणार आहे, त्या सगळ्याचा हिशोब करून मी ते केलेलं आहे. तरी म्हणतात चुनावी जुमला, चुनावी जुमला. अरे कुणी सांगितलं तुला चुनावी जुमला? आम्ही एवढं छातीठोकपणे सांगतो, आम्ही काय खोटं बोलायला आलोय काय? आज 30, 35 वर्ष आम्ही समाजामध्ये काम करतोय आणि त्या पद्धतीनं ती योजना आणली. महिला जाईल तिथं. आता आजच मला अजून रक्षाबंधन आहे तरी काही बहिणींनी मला राखी बांधली. त्याच्यामध्ये बहिणीच्या नात्यानी, माय माऊलीच्या नात्यानी, मुलीच्या नात्यानी हा सगळा महिला वर्ग भेटतो. मला लक्षात येत होतं की पुरुष मंडळींच्याकडे काही होईना हातात पैसा असतो, गरीब महिलेच्या घरात पैसा नसतो, तिला सर्वस्व त्या पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. आत्ता मी सुरगाण्याला काही 5 महिलांना ते
त्यांचे अर्ज स्वीकारल्याचं पत्र दिलं. एकीला विचारलं काय करते, दादा मी मोलमजुरी करते. आता 250 रुपये रोज मिळतो म्हणलं नाही का. ते म्हणले आता सध्या 250 रुपये, कारण भाताची रोपं लावायचं काम चाललेलं आहे, कुठं खुरपणी वगैरे काही चाललेलं आहे. अशा पद्धतीनं महिलांना 250, 300, 250, 300, 9,000 रुपये, 2.5 लाखाच्या आत त्या पती पत्नीचं उत्पन्न असेल तर अशा महिलांचे अर्ज आम्ही भरून घ्यायला सांगितलेले आहे. तुमच्या इथं अर्जाचं प्रमुख छाननी करायला नितीन पवारांना नेमलेला आहे. ह्या कळवण आणि सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार. निफाडला दिलीप बनकरांना नेमलेलं आहे, दिंडोरीला नरहरी झिरवाळला नेमलेलं आहे. अशा वेगवेगळ्या नेमणुका केल्या. त्यांनी काय करायचं, महिलांचे अर्ज व्यवस्थित आलेत का, काही अडचण आहे का. आत्ताच मला आम्ही बोलत असताना आमचे मित्रपक्षाचे सहकारी यांनी सांगितलं, भाऊलाल तांबडे, की दादा आमच्या इथं सेतूमध्ये काही पैसे जास्तीचे मागताय. मी लगेच प्रांताला बोलवलं. प्रांत आत्ता आलेले तुम्ही बघितलं असेल. प्रांताला म्हणलं हे चालणार नाही. आम्ही अर्ज भरून घेण्याच्या करता जो अर्ज भरून घेईल त्यांना 50 रुपये दिलेले. 50 रुपयाचे कर झाले अर्ज भरून घ्यायला. केशरी कार्ड धारक, पिवळे कार्ड धारक, अंत्योदय योजना ह्यामध्ये त्या ठिकाणी काही 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, त्यांचे फॉर्म भरा. जुलैमध्ये जरी फॉर्म नाही भरले गेले, आता ऑगस्ट झाला सुरू, तरी भरा. आम्ही छाननी करू. आम्ही साधारण अंदाजे महाराष्ट्रातनं 2.5 कोटी महिला त्याच्यात येतील असं गृहीत धरलंय. 2.5 कोटी गुणिले 18,000, 44,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्याची तरतूद मी केलेली आहे. कुठं दोन्ही सभागृहाची मान्यता घेतलेली आहे. आणि जुलै ऑगस्टचे पैसे, जरी काही महिलांचे कळवणचे अर्ज ऑगस्टमध्ये आले तरी जुलैमध्ये आले समजून तिला जुलै ऑगस्टचे रक्षाबंधनाच्या मागं पुढं तिच्या अकाउंटला बँकेत 3,000 रुपये जाणार. हा आमचा शब्द आहे. आम्ही शब्द पाळणारे आहोत. आम्ही चुकीचं राजकारण करणारे नाहीये. आणि त्याकरता महिलांना आर्थिक सक्षम करणं. महिलांना तर आपण समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आमच्या सुनीताताई पगार इथल्या प्रथम नगराध्यक्ष झाल्या. आमच्या जयश्री पवार जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. सरोज आमची आमदार त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फरांदेताई झाल्या. अशा कितीतरी सीमाताई हिरे झाल्या. खूप जणांची नावं घेता येतील. महिलांना संधी दिल्यानंतर महिला त्या संधीचं सोनं करतात. हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. परंतु आर्थिक बाबतीमध्ये देखील गरीब महिलांना आम्ही कुठं श्रीमंत महिलांना द्यायला चाललोय. ज्यांची ऐपत आहे त्यांना आम्ही देतच नाही. ज्या 2.5 लाखाच्या आतमध्ये म्हणजे 20,000 21,000 रुपये महिना उत्पन्न त्यांना त्याच्यामध्ये घेतलंय. काय वाईट केलं. विरोधक त्याला टीका करतात, विरोध करतात. अरे कशाला तुम्ही विरोध करताय. आपल्या आया बहिणींना, माय माऊलींना, आपल्या मुलींना. एवढ्यावर नाही आम्ही थांबलो. त्यांना 3 गॅस सिलेंडर पण वर्षाला देणार आहेत. त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला टाकणार आहे. आणि इथं डायरेक्ट कुणीतरी पैसे देतोय असं कुणाला ठेवलंच नाही. त्यांचं अकाउंट, त्यांच्या अकाउंटमध्ये बँकेत पैसे जाणार. मध्ये कुठेही काही दलाली नाही, कमिशन नाही, काही नाही. त्याच्यामध्ये वीज माफीला तर लाईट बिलच भरायचं नाही, त्याच्यावर काही द्यायचंही नाही, काही घ्यायचंही नाही, फक्त वीज वापरायची. त्या पद्धतीनं तुमची शेती फुलवायची. माझ्या काही मुली मला भेटल्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटल्या. अहो म्हणले तुम्ही मागासवर्गीय मुलींना, आदिवासी मुलींना, गरिबांच्या, श्रीमंतांच्या सगळ्यांच्या मोफत शिक्षण देता. आम्ही पण गरिबाच्या पोटी जन्माला आलो, आमचा काय दोष आहे. मी बहुजन समाजाच्या पोटी आली, मी ओबीसीच्या पोटी आली, मी अल्पसंख्याकाच्या पोटी आली. मला शिकायचंय, पण माझ्या आई वडिलांची ऐपत नाहीये. तिलाही शिकण्याचा अधिकार आहे. ती गरिबाच्या पोटी जन्माला आली आणि ती इतर घटकामध्ये मोडली गेली म्हणून तिला शिक्षणापासून वंचित ठेवायचं कारण नाही. ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये प्रत्येकाला
त्यांचा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याचा पालन केलंच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आता आम्ही तुमच्या घरात 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं असेल त्या कुटुंबाचं, आणि त्यांना मुलीला डॉक्टर करायचं असेल, इंजिनियर करायचं असेल, सीए करायचं असेल, पायलट करायचं असेल, जे काही तिला आवड असेल ते करायचं असेल, त्याचा कॉलेजचा खर्च सरकार देणार. सरकार देणार. कारण एक मुलगी शिकली की अख्खं कुटुंब पुढे जातं. ती लक्ष्मी असते कुठल्या ना कुठल्या घरची. इतके दिवस काय मी बघत होतो, गरीबाच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल तर लोक म्हणायचे नाही नाही मुलाला आपण संधी देऊ, मुलीचं काय आता झाली 18-21 वर्षाची, लग्न करून टाकू. आता लग्न करायची गरज नाही, तिला तिचं पाहिजे तसं शिक्षण घेऊ द्या. शिक्षण झाल्यानंतर ती स्वतःच्या पायावर उभं राहील आणि त्या पद्धतीनं ती पुढे समाजामध्ये वावरेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढ्यावर नाही थांबलो. आमचे विरोधक म्हणले अरे यांना बहिणीचाच पुळका आलाय, बाकीच्यांना काहीच देणार. अरे बहिणी झाल्या, मुली झाल्या, मायमाऊली झाल्या, आमचे शेतकरी आमचे भाऊ झाले. आता अजून एक भावांच्या करता मुलींच्या करता योजना आणली. जे 12वी शिक्षण घेतलेले असेल, ITIचं शिक्षण घेतलेलं असेल, डिप्लोमा, डिग्री, यांच्या करता 6 ते 10 हजार रुपयाचा स्टायपंड दर महिन्याला आम्ही देणार. आणि 6 ते 10 महिने त्यांनी ते शिकायचं डिग्री झाल्यावर, 12वी झाल्यावर, आणि ते झाल्यावर आम्ही त्यांना सर्टिफिकेट देणार की यांनी 6 महिने या कंपनीत काम केले, वेल्डर म्हणून, फिटर म्हणून, ड्राफ्टमन म्हणून, काय जे काय केलेलं असेल ते. म्हणजे त्याला दुसरीकडे अनुभव 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, वर्षाचा असेल तर त्याला तिथं नोकरी मिळेल. ह्या पद्धतीनं आम्ही करतोय. का तर तरुण बेकारी कमी व्हावी. पिंक रिक्षा देखील आता आणल्यात आमच्या महिलांच्या करता. पिंक रिक्षा आता खूप मला वेळ लागेल ते सगळं सांगायला. त्याचबरोबर आमच्यावर सारखे ओरडायचे अरे गुजरातला प्रकल्प चालले, गुजरातला प्रकल्प चालले. मित्रांनो मी आपल्याला सांगतो, केंद्र सरकार ज्या विचाराचं असतं त्या विचाराचं राज्य सरकार आलं तर त्यांना जास्तीचा निधी मिळतो. आता फायदा आंध्र प्रदेशला झाला की नाही? झाला. बिहारला झाला की नाही? झाला. आपल्याही राज्याला पहिल्या कॅबिनेटमध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतला. आपलं वाढवण बंदर आहे, वाढवण बंदर माझ्या पालघरमध्ये सगळ्या देशात बेस्ट साईट आहे. तिथं एकदम समुद्र डीप आहे, खोल आहे, तिथं मोठ्या बोटी लागू शकतात. जवळपास 75,000 कोटी, किती? 75,000 कोटी रुपये पहिल्या कॅबिनेटला आपल्याला मिळाले. तरी ओरडतात गेलं गेलं. अरे बिबटे गेले, बाकी नाही काही गेलं. हे लक्षात घ्या. हे खोटं बोलतात. मागा आमच्या असाच आदिवासी आणि मागासवर्गीयांना सांगितलं आता तुमचं आरक्षण जाणार, आता तुम्हाला काही खरं नाही, तुमचं आता घटना बदलणार आणि संविधान काढून टाकणार. अरे कुणी सांगितलं? काही उचलली जीभ लावली टाळायला. मी सगळीकडे ओरडून सांगतोय बीएमपीच्या देठ्यापासून. अरे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी मायेचा ला संविधान बदलू शकत नाही. एवढं तरी लक्षात घ्या. संविधानाचा आदर आहे सगळ्यांना, पण नॅरेटिव्ह सेट करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. मित्रांनो मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो, मला पण राजकारण चांगलं कळतं. मी कोणाला फसवेगिरी करणारा माणूस नाही. तुम्ही नाशिककरांनो मला आशीर्वाद द्या. महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही उद्याच्याला विजयी करा. आज आम्ही हे ओरडतात ना आमच्या नावाने, तुम्हाला माहिती आहे किर्लोस्कर आणि टोयोटा कंपनी आहे बेंगलोरला, जे आता तुम्हाला इंडिवर, टोयोटा किंवा फॉर्च्यून, इनोवा ह्या गाड्या दिसतात ना, ह्या तिथं तयार होतात. आम्ही परवा तुम्ही टीव्हीला बघितलं असेल, मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उदय सामंत, अतुल सावे, आम्ही सगळ्यांनी टोयोटाचे जपानचे प्रमुख बोलवले होते. किर्लोस्कर तिथं लेडी होत्या, तिथं व्हाईस चेअरमन होत्या टाटा,
आणि त्यांच्याबरोबर करार केलेला आहे। आता त्यांचा एक चांगला कारखाना काही हजार कोटीचा आपल्या संभाजीनगरला येतोय, त्याचा करार आम्ही परवा केला। एवढ्यावर थांबलो नाही। JSW परराज्यामध्ये ते प्रकल्प नेत होते, त्यांनाही सांगितलं सज्जन जिंदलला, आणि 2 प्रकल्प 40 हजार कोटीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये मंजूर केलेत। आमचं आता लवकरच त्याचं भूमिपूजन करायचा प्रयत्न आहे। अरे आम्हाला कळतं ना, आमच्या कच्च्या बच्चांना, मुलांना, मुलींना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। नुसतं भाषणात नोकऱ्या मिळत नाहीत। उद्याच्याला आम्ही केंद्राला सांगू, पुन्हा आम्हाला 5 वर्ष संधी द्या। आम्ही त्यांना सांगू हे आपल्याला केलं पाहिजे। काय? निर्यात बंदी बंद। कशाची? कांद्याची। संधी द्या। आता तर तुम्ही पार आम्हाला घरीच पाठवलं। आमच्या नाशिकच्या तिन्ही सीटा पाडल्या। तुमचा अधिकार आहे, मी अनादर करत नाही, तो तुमचा अधिकार आहे। मी दोष देत नाही। आम्ही कमी पडलो, आम्ही निर्यात बंदी उठवायला कमी पडलो, महायुती कमी पडली आणि त्याचा फटका आम्ही घेतलाय। ठेस लागल्यावर माणूस जागा होतो। त्याच्यामुळं तिथल्या सीट गेल्या, नगरच्या 2 सीट गेल्या, पुण्याच्या तिथल्या ग्रामीण भागाच्या 2 सीट गेल्या, तिकडं सोलापूरची सीट आमची माड्याची गेली, सोलापूर शहराची सीट गेली, ती पण ग्रामीण भागात येते। जिथं जिथं कांदा पिकत होता तिथं तिथं आमचा वांदाच झाला आणि हा फटका आम्हाला बसलाय। आम्हालाही कळतंय, आम्ही पण आमच्याही भागात माझ्या कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकरता आता आपल्याला देश जगात 3ऱ्या नंबरला अर्थव्यवस्था न्यायची, जागतिक पातळीवर आपला नावलौकिक वाढलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये अनेक मोठे मोठे प्रकल्प आणखीन आपल्याला आणायचे, त्यांना वेगवेगळ्या सवलती द्यायच्यात, नॅशनल हायवेची कामं करायची, वंदे भारत ट्रेन सुरू केल्यात। परवाच तुमचा मुंबई नाशिक रस्ता त्यांना 10 दिवसाची मुदत दिली, 10 दिवसात नाही सुधारला तर म्हणलं 2-3 तरी सस्पेंड करणार, आता सोडणार नाही म्हणलं। ज्याच्यावर जबाबदारी त्याने कामच केलं पाहिजे, कारण त्यांना पगार देतोय आपण, 7वं वेतन देतोय ना। तुम्हाला माहिती आहे, तुमच्या पुढे जो अर्थमंत्री बोलतोय पेन्शन आणि पगार ह्याच्यावर आम्ही 2.25 लाख कोटी खर्च करतोय, 2.25 लाख कोटी। मग जर सर्वसामान्यांनी अपेक्षा केली की आमचा फॉर्म भरताना ठरलेली रक्कमच त्या ठिकाणी घ्यावी, आया बहिणींच्याकडनं तर काहीच घेता कामा नये, कारण त्याची पण तरतूद आम्ही बजेटमध्ये केलेली आहे। आणि आता एक अफवा उठवली, ज्या माझ्या मायमाऊलींनी, ज्या माझ्या मुलींनी, बहिणींनी मराठी फॉर्म भरला त्यांना म्हणे पैसेच मिळणार नाही। आया बहिणींनो, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल। हे अफवा उठवतायत, यांच्या आता पोटात दुखायला लागलंय की यांनी एवढ्या चांगल्या योजना आणल्या, आता आपलं कसं व्हायचं, आणि म्हणून काही ना काही वेगळ्या पद्धतीनं अफवा उठवण्याचं काम चाललेलं आहे। त्याला अजिबात आपण बळी पडू नका, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। आज तुमचा आमदार नितीन पवार चांगल्या पद्धतीनं काम करतो, त्याच्या वडिलांनी पण एटी पवारांनी कसं काम केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज आमचे कौतुकजी महाराज ते चांगल्या पद्धतीनं काम करतात। त्याच्यामध्ये आपल्या इथं अजून काही कामं मोठ्या प्रमाणावर करायची, त्याच्यामध्ये निसर्ग इथं चांगला आहे, निसर्ग सौंदर्य, त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला पर्यटनाला चालना देण्याच्या करता प्रयत्न करणार आहोत, त्याही बद्दल आपण काळजी करू नका। आदिवासीसाठी अर्थसंकल्पात मी भरीव तरतूद केलेली आहे। आदिवासी कला दालन 100 कोटी रुपये हदगड तालुका सुरगाणा येथे मध्ये नितीननी मागणी केली, तिथं आपण दिलेले आहेत आणि तिथं आदिवासी कलांचं प्रदर्शन, नृत्य आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला दालन आपण स्थापन करतोय। त्याच्यामध्ये वाडे, पाडे, तांडे, वस्त्या जोड रस्ते, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना 1400 कोटी रुपयाची तरतूद केली। त्यांना विचारा एकेकाला किती पैसे दिले, करोडो रुपये दिले। कामं फक्त दर्जेदार झाली पाहिजे। अटल बांबू समृद्धी योजना, जिथं पाऊस चांगला पडतो तिथं बांबू लावायचा, बांबूची लागवड करायची, बांबू लावायचं म्हणजे बांबूची लागवड करायची आणि त्याच्यातनं चांगलं उत्पन्न मिळतं।
त्याच्याकरता आपण प्रतिरोपाला पैसे देतोय। नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकरावर आम्ही ती लागवड करतोय। वन्य प्राण्यापासून जे काही नुकसान होतंय त्याला आम्ही मदत करतोय। अर्थसंकल्पामध्ये खूप काही चांगल्या घोषणा आम्ही तिथे दिलेल्या आहेत। माझी कळवणला देखील विकासाच्या बाबतीमध्ये मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे। माझा कळवण तालुका बहुसंख्य आदिवासी बांधव आहेत। निसर्गाचे पूजक असणाऱ्या, निसर्गाचं जतन संवर्धन करणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि त्याच्यामुळेच कळवण तालुका सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी तुमचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। या परिसरात विविध योजना प्रकल्प त्या माध्यमातून विकासाची कामं करतोय, पुढेही करू। तुम्हाला माहिती आहे या काळामध्ये नितीनच्या 5 वर्षात मी किती निधी दिला? 2200 कोटी रुपयाचा निधी कळवण सुरगाणाला दिला। 2200 कोटी रुपये कशाला म्हणतात? अजित पवार उपमुख्यमंत्री नसताना, अर्थमंत्री नसताना पैसे दिले असते? काही जण उगीच माझ्या नावाने दादानीराव असं नको होतं करायला। अरे लोकांच्या करता करतोय, माझ्या मायमाऊली करता करतोय, माझ्या मुलांच्या मुलींच्या करता, जे ज्यांना स्टायपन पाहिजे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे त्यांच्या करता करतोय, माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफी करतोय। काय चुकीचं केलं? त्याचा विचार बाबांनो नीट करा आणि त्या पद्धतीने इतर पण द्राक्षाचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। वायनरीला पण मी फार प्रोत्साहन देतोय, त्यांना विचारा, दिलीपला, नरहरी झिरवाळला, आमच्या नितीनला विचारा। सारख्या मी बैठका घेत असतो, निर्णय घेत असतो। आता तुम्ही मला कळवणच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी सत्कार केला, भला मोठा हार तिथं मला घातला गेला। कशाला घातला गेला? की कळवणमध्ये मी पाठीमागच्या काळामध्ये 7 वाजताच ही लोक आली होती। ओतूर धरणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला। नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्यानं करण्यात येणारे 65 कोटी 33 लाख रुपयाची सुप्रमा मी 27 फेब्रुवारी 2024 दिली आणि या धरणाचं काम झाल्यानंतर कळवण तालुक्यामध्ये काही क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, त्याचा लाभ हजारो माझ्या शेतकऱ्यांना होणार आहे। अरे आपण हे सर्वसामान्यांचंच सरकार आहे। हे ज्या काही अडचणी आहेत ते माझ्या ओतूर धरणाच्या गळतीमुळे ह्या धरणाचा सिंचनासाठी जास्तीचा लाभ होत नव्हता। धरणातलं पाणी गळतीने जात होतं, त्यामुळे धरणाची गळती काढण्याचा जुना सांडावा तोडून नव्याने कॉन्क्रीटीकरण मध्ये सांडावा बांधण्याचं, तसंच नवीन धरणासाठी जुन्या धरणाचं मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचं साधन साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला। नितीन प्रयत्न करत होता, शेतकरी बांधव येत होते, काम केलं, कारण आम्हाला त्याच्यातले बारकावे माहिती आहेत। पेसा क्षेत्रातली रखडलेली भरती प्रक्रिया 2 दिवसापूर्वी मला नरहरी झिरवाळनी मीटिंग घ्यायला लावली, मी घेतली आणि त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातल्या विविध शासकीय विभागातल्या पदांची भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून अडकली आहे। त्याच्याकरता राज्यपालांची एक आम्हाला त्यांना विनंती करून मीटिंग घ्यावी लागेल। त्यांच्या अंडर आता नवीन राज्यपाल आलेत, त्यामुळे अनेक सुशिक्षित युवकांना ह्याचा जो फटका बसला की प्रक्रिया भरतीची थांबल्यामुळे पेसा क्षेत्रातले बिगर आदिवासी बांधवांना कोर्टात त्यांनी धाव घेतली, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागाच्या भरती प्रक्रियेला बसलेला आहे। सरकारी कार्यालयात तसं शिक्षण संस्थांमध्ये भरती न झाल्यामुळे त्याचा परिणाम सामान्य जनतेच्या रोजच्या कामासह विकास कामांना बसतोय आणि त्यामुळं न्यायालयाचा मान राखून ज्या जागा खुल्या आणि इतर प्रवर्गासाठी आहेत त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का ह्याचा अभ्यास करण्याच्या करता तुम्ही मीटिंग घेतल्या, तुम्ही काही वकिलांना भेटला, तुम्ही काही अधिकाऱ्यांना भेटला, तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटला की नाही? हा सूर्यन हा जयत्रथ आत बाहेर नसतं आपलं आणि त्या पद्धतीनं शिक्षण संस्थांची भरती न झाल्यामुळे त्याचा परिणाम माझ्या सामान्य जनतेच्या रोजच्या कामकाजासह त्या मुलामुलींना सहन करावा लागतोय आणि म्हणून तो अभ्यास करून निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न चाललाय। त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून काही तोडगा निघतोय का याचाही आम्ही प्रयत्न करतोय। राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी
राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा चाललेला आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य आम्हाला हवं. हे नुसत्या बोलाचीच कडीन बोलायचंच पाहत असं काही नाहीये. हे पोट तिरकीनं का सांगतोय की हे आपलं सगळ्यांचं काम आहे. शेवटी निधी असेल, पैसा असेल, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आता या परिसरामध्ये पण मला त्या ठिकाणी चिठ्ठी पाठवली. मी वाचत होतो की दादा आपल्या संकल्पनेतनं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करताय, परंतु ह्या करत असताना आम्हाला काही मदत पाहिजे. इतर पण काही नीतींनी आणि कौतुक महाराजांनी काही सांगितलंय. दादा कळवण शहराच्या विकासासाठी निधी दिला तर आमची कामं मार्गी लागतील. मी कधी खाली हाताने जात नाही. मी आजच तुम्हाला सांगतो, आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी तुम्हाला पाहिजे ती कामं करण्याच्या करता मी 15 कोटी रुपयाचा निधी आज जाहीर करतो. त्या व्यतिरिक्त जी काही कामं कौतुक महाराज तुम्ही दिलेली आहेत त्याच्याही बद्दल मला जे काही आउटले असेल, त्याच्यात जे जे काही येणं शक्य असेल ते सुरगण्याला जाहीर केलेलं नाही, परंतु सुरगण्याला पण नितीन तू सांग 10 कोटी रुपये त्यांनाही देतो, इथं 15 कोटी 25 कोटी रुपये देतो आणि त्या पद्धतीनं कामं करा. शेवटी लोकप्रतिनिधींनी विकास करायचा असतो. मी जो राजकीय निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतला, तो समाजाचं भलं करण्याकरता घेतला, तो कुणाला नाराज करण्याकरता घेतला नाही. तो माझ्या शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याच्या करता आणि ह्या विविध योजना ह्या माझ्या गरीब समाजातल्या महिलांना, सर्व जाती धर्माच्या, आदिवासी असो, बिगर आदिवासी असो, मुस्लिम असो, मागासवर्गीय असो, भटके असो, सगळ्या महिलांच्या करता त्या योजना आहे. जातीपाती नात्या गोत्याचा विचार केलेला नाहीये, समाजाचा विचार केलेला आहे. ह्याचं एक कुठंतरी आपण आठवण ठेवा. राहिलेल्या दिवसात बरेच जण येतील, हौशे येतील, नवशे येतील, गौशे येतील, काही सांगतील, खोटं नाटं मागं जसं सांगितलं तसं सांगतील. कृपा करून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. माझा शब्द आहे, मी माझ्या अल्पसंख्याक बांधवांना पण जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं रात्रीच्या 12ला हा अजित पवार तुमच्या पाठीशी उभा आहे, हा देखील मी शब्द या निमित्तानं देतो. समाजातल्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, त्या विचारधारेने मी पुढे चाललेलो आहे आणि त्याच्यातनं आपल्याला एक चांगला रयतेचं राज्य महाराजांच्या काळात जसं होतं तशा पद्धतीनं एक समाधानाने जगणारं रयतेचं राज्य हे आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ते करण्याच्या करता आपण आमच्या महायुतीच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी मदत करा. इतर पण निवेदन दिलीत. उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी, आम्ही मधल्या काळामध्ये कोतवालांचा निर्णय घेतला, तलाट्यांचा निर्णय घेतला, पोलीस पाटलांचा निर्णय घेतला, त्याच्याचबरोबर आशा वर्करचा निर्णय घेतला, काही प्रमाणामध्ये अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा निर्णय घेतला. अजून काही गोष्टी बाकी आहेत, तोही निर्णय आम्हीच घेणार आहे, काळजी करू नका. ह्या पद्धतीनं पुढे जाणारे हे महायुतीचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. त्या आपलेपणाने आपण आम्हाला साथ द्या, आशीर्वाद द्या, भरभक्कम पाठिंबा द्या, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.